जर आईशी रिलेशन वाईट असेल तर त्याचे बायकोशी, बहिणीशी किंवा मुलीशी फारसे काही पॉझिटिव्ह रिलेशन नसणार आहे. अगदी हा माणूस खरं बोलतोय का, कुठल्या मोमेंटला खोटं बोलतोय, कसं म्हणजे काय लेवलचं खोटं बोलतोय, खोटं बोलण्यामध्ये डिग्री आहे. ओके, म्हणजे ते लव्ह लेटर पण स्वतः लिहिलेलं पाहिजे, स्वतःच लिहायला पाहिजे, स्वतः वरती एफ लिहिताना अँगल म्हणजे कोण तयार होतो तसे जर असेल तर नक्की त्या व्यक्तीला खूप स्ट्रेस आहे. नमस्कार, मी धनेश कुलकर्णी. स्वागत आहे तुमचं अ बिट डिफरंटच्या या संवादरूपी आरशात, जिथं शब्दच नव्हे तर अक्षरही बोलतात. हस्ताक्षर म्हणजे भावनांचा उमटलेला ठसा, मनाच्या लहरीचा कागदावर सांडलेला आविष्कार जसा. अक्षरांची वळणं सांगतात व्यक्तिमत्वाचा प्रभाव, कधी सौम्य लहरी, कधी प्रखरतेचा साक्षात्कार. आज आपल्यासोबत आहेत चारुशीला मॅडम, त्या उलगडतील अक्षरातील मनाचा गूढ संगम. तर तयार आहात का या अद्भुत रूपी विश्वात डोकावायला? चला आरंभ करूया एका नव्या दृष्टिकोनाला. तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय आहे, की म्हणजे तुम्ही या क्षेत्राकडे कसे आलात आणि कधी? माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड तुम्ही बघायला गेलात तर माझं एमकॉम झालंय फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. माझं LLB झालंय विथ फर्स्ट क्लास ILS लॉ कॉलेजमधनं, आणि माझं PhD झालंय ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये. सो माझा PhDचा विषयच माणसांशी रिलेटेड असल्यामुळे, व्यक्तींशी, सो मला हँडरायटिंगमध्ये काम करायला खूप सोपं गेलं. माझ्या अंडर 2 PhD झाले, 5 MPhil झालेत. सो 27 वर्ष मी अकॅडमिक फील्डमध्ये आहे आणि 2 वर्ष 2012 मध्ये हँडरायटिंग मी शिकले. एका मैत्रिणीच्या थ्रू मला कळलं आणि मग हस्ताक्षर बघून खूप गोष्टी सांगता येतात याच्याबद्दल माझ्यासाठी ती वाव मुवमेंट होती. सो मी बरेच कोर्सेस केले त्याच्यानंतर. लोगोमध्ये केले, व्हिजिटिंग कार्डमध्ये केले. हस्ताक्षर बघून माणूस असा का वागतो आणि मग असं वागल्यामुळे काय मिळतं, काय पॅटर्न्स त्याचे आहेत आणि काय युनिव्हर्समध्ये काय टाकल्यामुळे, कारण आम्ही हँडरायटिंगला ब्रेन रायटिंग म्हणतो. सो युनिव्हर्समध्ये आपण जर ब्रेन रायटिंगनी एखादी गोष्ट टाकली तर ती आपल्याला तथास्तु म्हणून सामोरी येते. सो ते मी शिकले. म्हणजे मग तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही पहिलं कोणाचं चेक केलं होतं तर त्याची रिॲक्शन काय? हो, असं पहिल्यांदा आम्ही चेक केल्यावर असंच क्लोज रिलेटिव्हचं चेक केलं आणि अरे बापरे, एवढं तुला कळू शकतं, तुझ्यापासून लांब राहायला पाहिजे. सो अशा टाईपची त्यांची एक रिॲक्शन होती की एवढ्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी आम्हाला कळतात. सो ओके, म्हणजे ह्याच्यातनं तुम्हाला एखादा व्यक्ती कसा आहे, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे कळू शकतं. तो कसा आहे, त्याच्या सवयी काय आहेत, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, तो कसा वागतो, कुठल्या मोमेंटला चिडतो, ओके, काय त्याचे इम्पल्सिव्ह डिसिजन्स आहेत का, किंवा किती गोष्टी त्याच्या लक्षात राहतात, बऱ्याच गोष्टी आहेत. साधारण आपण किती पर्सेंटेज आपण जवळजवळ 85 ते 90% आपण सांगू शकतो. ओके. आणि प्रेझेंट मुवमेंट बद्दल आता 1-2-3 महिन्यात तो कसा वागलाय ह्याच्यावर जास्त. म्हणजे तुम्ही म्हणाल की आजचं हस्ताक्षर तुम्ही 10 वर्षापूर्वीचं सांगा, तर असं नाही होत, कारण आयुष्यात जशा घटना घडतात तसं हस्ताक्षर बदलतं. म्हणजे लहानपणापासून ज्या घटना आहेत त्याच्यानुसार ते पुढे जातं. आणि लहानपणी जे इम्प्रेशन्स असतात, आपण चाइल्डहुड इम्प्रेशन त्याला म्हणतो, ते आपले कायम राहतात. सो आईशी माझा संबंध, वडिलांशी माझा कसा होता, त्यावरून म्हणजे ग्राफॉलॉजीमध्ये एक असं आहे की त्याला बायनरी कोड जसा असतो 0101, तसा आई म्हणजे स्त्री, कुठल्याही समस्त स्त्री जात आई रिप्रेझेंट करते आणि समस्त पुरुष जात वडील रिप्रेझेंट करतात. सो त्या बालकाचे जसे आईशी म्हणजे स्त्री जातीशी रिलेशन, तसेच पुढे जाऊन त्याचे मुलगा असेल तर बायकोशी रिलेशन, मुलीशी रिलेशन, बहिणीशी रिलेशन, त्याच साधारण प्रकारात असतील. जर आईशी रिलेशन वाईट असेल तर त्याचे बायकोशी, बहिणीशी किंवा मुलीशी फारसे काही पॉझिटिव्ह रिलेशन नसणार आहे. आणि वडिलांच्या बाबतीतही तसंच, जर वडिलांशी काही मतभेद असतील, रिलेशन चांगले नसतील, तर त्याला समस्त पुरुष जातीकडूनही तेवढं कॉपरेशन नाही मिळत. पुढे जाऊन त्याचे भाऊ किंवा त्याचे बॉस फटके उडत राहतात. सो असं ते ब्रेन रायटिंग वर्क करतं. पण हस्ताक्षराने आपण हे सगळं बदलू शकतो, पॉझिटिव्ह आणू शकतो, सकारात्मक बदल आपल्या आयुष्यात आणू शकतो. म्हणजे जर समजा एखाद्याने लव्ह लेटर दिलं कोणाला तर त्याच्यावरनं किंवा मॅच मेकिंग मध्ये लग्नाच्या वेळेला पण हे काम करतो, आरामात समजू जेन्युइन आहे का फसवणार आहे. अगदी हा माणूस खरं बोलतोय का, कुठल्या मोमेंटला खोटं बोलतोय, कसं म्हणजे काय लेवलचं खोटं बोलतोय,
खोटं बोलण्यामध्ये डिग्री आहे. सो ते आपल्याला सगळं हस्ताक्षर बघून समजू शकतं की छोटा छोटा खोटा बोलतोय का मोठं काहीतरी खोटं सांगतोय हा. ओके, म्हणजे ते लव्ह लेटर पण स्वतः लिहिलेलं पाहिजे, स्वतःच लिहायला पाहिजे. स्वतःच स्पष्ट पाहिजे दुसऱ्याच्या अक्षराला. अगदी अगदी बरोबर. न वाचणं, डिवोर्स वगैरे होण्यापासून वाचू शकतो आपण. अशा माझ्याकडे होत्या केसेस की सतत नवरा बायकोंची भांडणं व्हायची. आपण हस्ताक्षरात सुधारणा सांगितली, थेरपी सांगितली आणि त्याच्यामुळे डिवोर्स आज आपण वाचवू शकलोय. सक्सेस मंत्राची एक सक्सेस स्टोरी ही पण आहे की आपण डिवोर्स वाचवू शकतो. तो माणसाच्या हस्ताक्षरावरनं त्याची मानसिक स्थिती किंवा तो स्ट्रेस मध्ये आहे का, किंवा जे साईन वरनं जे लोकांचं प्रॉब्लेम्स होतात किंवा साईन बदलता येतच नाहीये, सगळीकडे दिले बाबा मी आता मी कशी चेंज करू, बँकेचे पॅन कार्ड वरती आहे किंवा बऱ्याच ठिकाणी असते. सो मग अशांचं स्ट्रेस आणि मानसिक स्थिती जर बघायची असेल किंवा नीट, किंवा काही जण वेल्थ किंवा हेल्थ मध्ये पण प्रॉब्लेम्स मध्ये असतात, तो याचा काही सोल्युशन याच्यात निघू शकतो? हो, आम्ही काय करतो 3 दिवसाचे त्यांना सॅम्पल मागतो. 3 ते 4 दिवसाचे आधी लिहायला सांगतो आमच्याकडे जेव्हा केस येते तेव्हा. आणि मग त्याच्यावरून आपल्याला सांगता येतं कधी कधी मूड ठीक नसतो, कधी पेन चालत नसतं. सो 4-1 दिवस 5 दिवस असं त्यांनी आधी लिहिलं असलं की आपल्याला हँडरायटिंगचे स्लॅन्ट कळतात आणि स्ट्रेस आपल्याला आरामात समजू शकतो. हा माणूस नाराज आहे का, चिडलेला आहे का, कटकट काही झालेली आहे का, हे आपल्याला आरामात ग्राफॉलॉजीमध्ये समजू शकतं. आणि इव्हन त्याच्या पुढे जाऊन सायकोसोमॅटिक जे डिसिजेस आहेत त्याच्यासाठी औषधं आणि ग्राफॉलॉजी हे खूप चांगलं उपयोग होऊ शकतो. आणि ऍज फार ऍज तुमचा तिसरा प्रश्न म्हणजे सही, तर सहीच्या बाबतीत आपण बदलायला नाहीच सांगत. तर आपण जेव्हा थेरपी देतो तेव्हा त्याला रोज रफ लिहायला सांगतो. त्यांनी कुठेही सही जाऊन बदलायची नाही, कारण कसं आहे आपण एकदाच सही केली, सो ती काय फ्रिक्वेंटली आपण करत नाही. सो घरी येऊन जर त्यांनी लिहिलं आम्ही जी सांगितली आहे सही, तर त्याच्यात खूप सकारात्मक आपल्याला उपयोग दिसू शकतात, परिणाम दिसू शकतात. पण आत्ताचा प्रॉब्लेम असा आहे की लोक लिहितच नाहीये. जे काय आपण डायरी पण लिहायचे ते पण आता मोबाईल मध्ये, सगळ्या नोट्स मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये फक्त लिहितो आपण. इव्हन आजकाल रायटर सुद्धा बंदच झाले, लॅपटॉप वरतीच लिहायला लागले. सो मग ह्याच्यासाठी काय? तर ह्याच्यासाठी मला असं वाटतं उलट मी असं सांगेन की लिहायला पाहिजे. आपली जी लिहिणे ही कला ही खूप महत्वाची आहे आणि ब्रेन मधून ते खाली उतरत असतं. सो ओरिजिनॅलिटी ज्याला आपण म्हणतो ते हस्ताक्षर लिहून त्याचा प्रेशर किती आहे किंवा तो समास किती सोडतो, 2 शब्दामध्ये अंतर किती आहे, ह्या गोष्टींवरून आपण परत A to Z जे आहे अल्फाबेट त्यालाही आम्ही काही असाइन केलेले आहेत व्हॅल्यूज, किंवा ह्या गोष्टीमुळे हे, या गोष्टीमुळे हे. तर हे लिहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. सो रोज सगळ्यांनी, मी तर सगळ्यांना सल्ला देईन की रोज सगळ्यांनी लिहायला पाहिजे. ओके, म्हणजे तसं बघायला गेलं तर बेसिक पासूनच सुरुवात आहे. म्हणजे जर तुम्ही शाळेत असतानाच जर सगळं सुरू केलं तर याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे आता जर शाळेच्या मुलांचं आपण ते अभ्यास करत नसेल किंवा काही नसेल तर त्यांच्याबद्दल काय करू शकतो? हो, अगदी माझ्याकडे म्हणजे मध्ये एक केस होती. मला असं वाटतं की 8वी-9वी पासून जर थेरपी आपण चालू केली तर ती आयुष्यभर त्या व्यक्तीला लाभदायक होऊ शकते. माझ्याकडे एक केस होती आणि तो मुलगा रिसर्च किंवा सायंटिस्ट ऍप्टिट्यूड वाला होता. पण मग ते पालक म्हणत होते की नाही यांनी नाटकात भाग घ्यायला पाहिजे, खेळायला जायला पाहिजे, भाषण करायला पाहिजे, पण त्याची ती ऍप्टिट्यूडच नव्हती ना. सो तो काय करायचा की गच्चीत त्यांचं अंगण होतं आणि गच्चीत मग अंगणात नुसता खूप वेळ तो हॅमॉकवर, आईला वाटायचं लोळतोय पण तो झाडांचं निरीक्षण करत असायचा. मग त्यांनी वेगवेगळ्या बिया गोळा केल्या, मग त्याचा एक प्रयोग केला. पण हे आम्हाला हस्ताक्षरावरून कळलं आणि पालकांना आम्ही सांगितलं की नाही याला नका मागे लागू, हा सायंटिस्ट आहे, तर मग ह्याला गाणं कसं म्हणायचं. सो हस्ताक्षरावरून आपल्याला ह्या अशा खूप खुबी कळू शकतात गोष्टी. म्हणजे ऍटलीस्ट त्याचं वे कळू शकतो, करिअर पाथ समजू शकतो की नक्की काय तो काय करू शकतो. खूप चांगला, आणि तो मुलगा खूप चांगला ग्रो झाला. मग त्याला त्याच्या आईवडिलांना आम्ही काउन्सिलिंग केलं की त्याला छोटे छोटे रिसर्च प्रोजेक्ट दिले, ते तो खूप चांगले करेल. शाळेत सायंटिस्ट रिलेटेड जे काय रिसर्च प्रोजेक्ट असतात त्याच्यात भाग घेऊ दे. मग त्याची आवड वाढली, मग त्याचा अभ्यासाचा ओव्हरऑल पर्सेंटेज वाढलं. कारण काय व्हायचं ह्याच्या आधी, आमचा ऍडवाइस घ्यायच्या आधी तो मुलगा नुसताच गाणं येत नाही, नाटक येत नाही, इंटरेस्ट नाही, मग आई वडील ओरडायचे आणि मग मार्क कमी. यांचं रिपरकशन असं झालं होतं की मार्क कमी मिळायचे सारखे. हुशार मुलगा होता तो. म्हणजे मग आता जर पेरेंट्सना जर ओळखायचं झालं की आपल्या मुलामध्ये काय इश्यू होतोय किंवा त्याचं हँडरायटिंग आहे किंवा काय आहे, सो त्यांना कधी ग्राफॉलॉजीची मदत घेतली पाहिजे हे त्यांना कधी कळू शकतो? म्हणजे थोडक्यात सिम्पटम्स काय असू शकतात पेरेंट्ससाठी? ते मूल ना खूप खाडाखोडी करतं किंवा लहान मोठी अक्षर काढणे, खाडाखोडी करणे, सह्यान करणे, खोडणे, त्याच्यावर स्क्रॅचिंग करणे, हे खूप रेड फ्लॅग आहे. हे
हे करणं अपेक्षित नाहीये. तर हे जर मुलं आपलं करत असेल तर जरूर ताबडतोब ग्राफॉलॉजिस्टची मदत घ्यावी. आणि मग काय तिथे त्याच्या मानसिक काय गोंधळ चालू आहे, त्याच्या मनात काय विचार चालू आहे, त्याचा माइंड पॅटर्न कसा आहे, हे आपल्याला खूप ते समजतंय, शिकतोय, ते समजतंय नाही, मेमरी रिटेन करतोय का नाही, त्याचं शार्प आहे का नाही इंटेलिजन्स, या गोष्टी आपल्याला कळतात. सो ते समजून घ्यायला जास्त मदत होईल असं वाटतं. ओके, म्हणजे मग हे ग्राफोलॉजी ही शाळेमध्ये पण असली पाहिजे, शाळेने पण केलं पाहिजे का कसं? शाळा कॉलेजमध्ये मला असं वाटतं की हे खूप गरजेचं आहे करणं. साधारण 8वी पासून आपण जर करायला घेतलं तर मग 25 वर्षापर्यंत जर त्या मुलांनी केलं तर त्याचं पुढचं आयुष्य खूप सक्सेसफुल जातं. आणि मला सांगायला हे आवडेल की आम्ही अजूनही प्रॅक्टिस करतो. आम्ही ग्राफॉलॉजिस्ट आहोत, पण आम्ही रोज लिहितो आणि रोज लिहिणं हाच त्याला उपाय. ओके, म्हणजे शाळेत जर केलं तर ही मुलं 35-40% अडकली आहेत, तर ती थोडी ग्रोथ होऊ शकतात, त्यांच्यामध्ये फरक पडू शकतो. यश आपण त्याच्यामध्ये म्हणतोच. यश म्हणजे आता मटेरियल लाईफ मध्ये यश म्हणजे चांगले मार्क सध्या. सो मार्कांमध्ये बदल होऊ शकतो, त्याच्या बिहेवियर, चेंज ऑफ बिहेवियर किंवा स्वभावामध्ये बदल होऊ शकतो. जर काही हट्टीपणाच्या किंवा वाईट सवयी असतील तर त्या आपण बंद करू शकतो. म्हणजे याचाच फायदा आपण ग्राफोलॉजी ही व्यवसायामध्ये किंवा एम्प्लॉयमेंट मध्ये कशी काम करू शकते, म्हणजे याच्यामध्ये काय फायदा होऊ शकतो बिझनेसमन साठी आणि लाईक एम्प्लॉई साठी पण? बरोबर आहे. म्हणजे जर एखादा व्यक्ती जॉब करत असेल तर माझ्याकडे आत्ताच एक केस होती की त्या व्यक्तीला चेंज ओव्हर करायचा होता जॉब, आणि जॉब हवा तसा मिळत नव्हता. सो माझ्याकडे ती व्यक्ती आली की मॅडम आम्हाला ग्राफॉलॉजीचे काही स्ट्रोक्स सांगा. आणि मग त्यांना मी बघितल्यावर सांगितलं की ह्या गोष्टी ABCD गोष्टी बदला, तर त्याच्यामुळे इतक्या अपॉर्च्युनिटी क्रिएट झाल्या, त्याच्याकडे 10 अपॉर्च्युनिटी झाल्या आणि मग त्याला हवा तसा जॉब त्याला निवडता आला. सो ग्राफॉलॉजी काय करतात तर अपॉर्च्युनिटीज क्रिएट करतात. कसं असतं, सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग असतं. सो कॉन्शियस माइंड वेगळं म्हणत असतं. आता माझ्याकडे एक केस होती आणि XYZ व्यक्तीला हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन व्हायचं होतं, पण तो मिडल लेवल मॅनेजमेंटला काम करत होता. जेव्हा आम्ही हस्ताक्षर पाहिलं तर तो म्हणत होता मला हेड व्हायचंय, पण हस्ताक्षर पाहिल्यावर तो रिस्क घ्यायला तयारच नाहीये. आणि हेडला काय पाहिजे, रिस्क घ्यायला हवं पाहिजे. तर रिस्क घ्यायला तयार नाही, डॅशिंग नाही, डायनामिझम नाही, आणि मग हेड व्हायचं. सो कॉन्शियस माइंड जे आहे आत्ताचं मन ते वेगळं सांगत असतं आणि सबकॉन्शियस माइंड वेगळं. तर मग आम्ही जेव्हा त्याला तसे स्ट्रोक्स दिले रिस्क घ्यायला, लिडरशिपचे, तेव्हा मग त्याला 4-5 अपॉर्च्युनिटी आली आणि त्याच्यातनं त्याने एक चूज केली. सो आधी यू फर्स्ट डिझर्व अँड देन डिझायर. सो आधी त्याला पात्र बना त्या पोझिशनला आणि मग तुम्ही इच्छा करा. ओके, म्हणजे ह्याच्यातनं हे समजतं की लिडरशिप क्वालिटी आहे का नाहीये या माणसामध्ये, हेही समजतं. आरामात समजतं. म्हणजे बिझनेस ओन ठरवू शकतो की मी या पोस्टला या माणसाला ठेवू का नको. म्हणजे तुम्ही कंपनीमध्ये सुद्धा आपण याचा फायदा होऊ शकतो की जर तिथे ग्राफोलॉजिस्ट असेल जेव्हा इंटरव्ह्यू सेशनच्या वेळेस, सो त्याचाही फायदा होऊ शकतो. माझ्याकडे त्यांची टेस्ट घेऊ शकतो. म्हणजे HR डिपार्टमेंटला आम्ही मदत करतो. सायकोमेट्रिक टेस्टिंग हे जसं एक HRचं टूल आहे, तसं आता न्यू एज मध्ये आपण हँडरायटिंग अनालिसिस करून तो माणूस डिवोटेड आहे का, डेडिकेटेड आहे का, ऑनेस्ट आहे का, याच्यावर विश्वास टाकण्यासारखा आहे का, हा नीट काम करेल का नाही, हे सगळं आपण देऊ शकतो. किंवा समजा माझ्याकडे एक केस होती की सक्सेशन प्लॅनिंग करायचंय, सो मग त्याला मॅनेजर ही पोस्ट द्यायला तो लायक तर पाहिजे. सो आहे ती अक्षर मग लायक आहे का नाही, मग असेल तर वेल अँड गुड, नसेल तर आपण थेरपी देऊन माणूस बदलू शकतो. सो हे खूप सकारात्मक सायन्स आहे. वेळेवर न येणारा वेळेवर यायला लागतो, आरडाओरडा करणारा शांत होतो. तर खूप वंडर्स, इट कॅन क्रिएट वंडर्स. असं म्हणजे असं कधी झालंय की तुम्ही एखाद्याला सल्ला दिलाय पण तो त्यांना पटला नाही, पण नंतर त्यांना ते जाणीव झालं की यांचं बरोबर होतं, आपण हे करायला पाहिजे, आहे ना? असं काही? हो, एक कंपनी होती माझ्याकडे आणि त्यांच्याकडे सक्सेशन प्लॅनिंग साठी ते माझ्याकडे आले. 4 मला हँडरायटिंग दिली आणि मी त्यांना लेखी दिलं की तुम्ही ह्या 4 पैकी एकालाही प्रमोट करू नका. ही जी कोण व्यक्ती आहे ती रिलायबलच नाही, यांच्यावर तुम्ही विश्वासच नाही टाकू शकत. मग ते म्हणले नाही मॅडम, आम्ही घ्यायलाच पाहिजे, आम्ही त्याला घेतोय. मग म्हटलं ठीक आहे, इट इज अप टू यू. आणि मग नंतर 6 महिन्यांनी त्यांचाच फोन आला की मॅडम यांनी आम्हाला 2.5 कोटीला आम्हाला फसवलं आणि लिटरली गंडा घालून तो पळून गेला. अशा प्रकारे नंतर त्यांनी कबूल केलं की नाही आमचं चुकलं आणि आता आम्ही बरोबर गेलो, तुम्ही सांगा. सो अशा पण केसेस अनेक अशा केसेस आहेत. एक केस होती कंपनीमध्ये आणि तो माणूस आम्हाला हँडरायटिंग बघून लक्षात आलं की तो हार्म करून घेतो बॉडीला स्वतःच्या. सो म्हणजे कापून घेणं स्वतःच्याच बॉडीला.
सो मग मी त्या ओनरला सांगितलं की ह्याची मानसिक काही स्थिती चांगली नाहीये आणि हा स्वतःला हार्म करून घेऊ शकतो. आणि कसं आहे, जर फॅक्टरीमध्ये त्यांनी जर काही करून घेतलं तर बऱ्याच प्रोव्हिजन्स लिगल, माझं स्वतःचा LLB असल्यामुळे मी सांगू शकतो की लिगल प्रोव्हिजनही खूप लागू होतात. फॅक्टरीज ऍक्ट आहे, इंडस्ट्रियल रिलेशन्स ऍक्ट आहे. पण मग हे आम्ही सांगितल्यावर त्या व्यक्तीला मग मालक जे होते ते म्हणाले की आता आम्ही त्यांना ऑनसाईट पाठवणारच नाही, त्याला इथे आमच्या समोर ऑफिसमध्येच काम देऊ. सो अशा प्रकारे आपण काम देऊन मग त्याला थेरपी देऊन आपण बदलू शकतो. थोडेसे त्याच्या वागणुकीमध्ये बदल घडला, सकारात्मक थोडीशी झाली. आणि हे जे ट्रेट होते हार्मफुल, स्वतःला हार्म करायचे, कापून घ्यायचे, आणि ते कमी झाले त्याचे. असे काही लेटर्स आहेत की जे ज्याच्यामुळे आपल्याला समजू शकतो की हा काहीतरी आपला प्रॉब्लेम आहे. असे काही लेटर्स आहेत की जे आपण फॉर एक्झाम्पल काही सांगू शकतो लोकांना की बघू शकता, तुम्ही तुमचं ओळखू शकता, मग तुम्ही सल्ला घ्यायला या. मेनली स्ट्रेस रिलेटेड जर आपण बघायचं झालं, आजकालच्या जगात स्ट्रेस खूप आहे, तर हस्ताक्षरामध्ये तुम्हाला जर असं टोकीदार, आता एफ आहे तर वर कुठेही अँगल आला, वरती एफ लिहिताना अँगल म्हणजे कोन तयार होतो, तसे जर असेल तर नक्की त्या व्यक्तीला खूप स्ट्रेस आहे. सो वर कुठल्याही हस्ताक्षरात कुठल्याही अल्फाबेटला वरती असा अँगल येत असेल तर त्याला स्ट्रेस असतो. तर त्याच्यावर मात करायला पाहिजे. किंवा खाडाखोडी असते, अस्वच्छ, असं बघून घाण वाटतं, छान नाही वाटत असं, तर त्या व्यक्तीत नक्कीच तिथे बिचारायला प्रॉब्लेम फेस करत असतो. त्याच्या आयुष्यात पाय टाकलं की अडथळे येत असतात. सो त्याच्यावर काम केलं, आपण थेरपी दिली तर नक्कीच आता प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी अक्षरं आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे हेल्थ, वेल्थ, फायनान्शियल सक्सेस साठी सगळ्याची वेगवेगळी आहेत. हो, वेगवेगळी. अगदी माझ्याकडे आता एक केस होती आणि त्यांचं बघितल्यावर हँडरायटिंग वय वर्ष 60 असेल आणि हस्ताक्षर, ते CSR कन्सल्टंट होते. आणि म्हणजे त्यांनी मला त्यांची परवानगी घेऊनच मी त्यांचं नाव आता तुम्हाला सांगते की डॉक्टर अनिल धनेश्वर म्हणून होते आणि CSR कन्सल्टंट होते. आणि त्यांना आपल्या हस्ताक्षराची थेरपी घेऊन त्यांच्याकडे इतकं छान 150 बेडचं हॉस्पिटल त्यांच्याकडे आलं आणि स्ट्रॅटेजिक कन्सल्टन्सी लगेच द्या, म्हणजे त्यांना अपेक्षित नव्हते, इतके छान रिझल्ट्स आले. सो आपली म्हणजे सक्सेस स्टोरी आपल्याकडे खूप आहे, म्हणजे वेबसाईटवर आम्ही रिव्ह्यूज मध्ये टाकले आहेत सक्सेस स्टोरीज. ओके. तर ह्याच्यानुसार जर हाऊसवाईफ किंवा जे काय म्हणतो आपण घरगुती उद्योग जे करतात त्या हाऊसवाईफ साठी, तर त्यांच्या काय फायदेशीर ठरू शकतो जर त्या या शिकल्या किंवा त्यांनी याचा सेशन्स केले? की महिलांनी किंवा हाऊसवाईफनी हे खूप चांगलं, आम्ही आता क्लासेस घेतोच, जवळजवळ एक मिनिमम 5 लोकांची बॅच असली की मी सुरू करते क्लासेस. तर महिलेनी शिकलं ना तर घर सगळं सावरलं जातं असं मला वाटतं. की नवऱ्याला कुठे टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, आपण कसं वागलं म्हणजे काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येतात. इम्पल्सिव्ह डिसिजन नाही घ्यायचे, म्हणजे इमोशनल डिसिजन नाही घ्यायचे, डोकं वापरून डिसिजन घ्यायचे. किंवा मुलांना कुठली लाईन द्यायची, मुलगा आपला वयात आलेली मुलं आहेत ती आपल्याला कुठे करतायत, काय करतायत, कुठे जातायत, हे लक्ष, सजगता जी आहे ती महिला जर शिकली तर अख्खं घर शिक्षित होतं, म्हणजे ग्राफॉलॉजिकली. आणि मग आपण आयुष्यामध्ये बरेच अडथळे दूर करू शकतो. सो नक्की जरूर, म्हणजे त्यांची भांडणं थांबवू शकतात. तर भांडणं होत असतील, शांतता, वागावरण नाही आपल्याला घरात करायची, तसं शांतता, म्हणजे ते लहानपणापासून मुलाला पण तसंच ग्रूमिंग करू शकतात की जेणेकरून पुढे जाऊन हे प्रॉब्लेम त्यालाही नाही येऊ नये. नक्की येऊ शकतात. सो मनी, सक्सेस, रिलेशनशिप या 3 विषयांवर आपण काम करू शकतो. म्हणजे ग्राफॉलॉजी भविष्य नाही करत, फक्त नाही करते. भविष्य नाही, म्हणजे तुम्ही म्हणाल की कधी एखादी गोष्ट कधी घडेल तर ते आपण नाही सांगू शकत. पण पैसा कसा मिळवू शकेल, आता एखाद्याची माझ्याकडे केस होती की त्याचे कोट्यावधी रुपये अडकले होते, कर्ज त्यांनी दिलं होतं आणि ते रिकव्हरच नव्हतं होत. मग त्याला आपण काही पॉझिटिव्ह, कसं तू बदल कर, तर आपण बदल करतो आणि दुसऱ्याच्या सबकॉन्शियस मध्ये त्याचे इम्प्रेशन पडतात. आणि मग त्याच्या हळूहळू मनी रिकव्हरीला सुरुवात झाली. त्याचे अडकलेले जी कुठे मनी ब्लॉकेट्स होते ते स्मूथ फ्लो तयार झाला. तो माणूस स्वतः बदलतो. त्या व्यक्तीला पैसे मागताच येत नाही. कधी कधी अशी पण की मला पैसे माझे आहेत पण मागताच येत नाहीये. सो त्यामुळे मनी ब्लॉक होतो. सो त्याच्यात आपण हस्ताक्षरात सुधारणा केली की तो खूप छान ओपन फ्रेंडली होऊ शकते ती व्यक्ती. म्हणजे थोडक्यात गोल तुमचा अचीव करायला हे मदत करतं ना, फक्त सांगत नाही कधी मिळणार हे नाही माहिती, पण अचीव करायला नक्कीच मदत करू शकतो, जेणेकरून लवकरात लवकर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतो किंवा यश मिळवू शकतो. प्रमोशन साठी केसेस होत्या माझ्याकडे
की मॅडम प्रमोशनसाठी आम्हाला म्हणजे खास काही गोष्टींसाठी सुद्धा आपण करू शकतो की एखादा गोल ठरवून आपण त्या गोष्टीसाठी ग्राफोलॉजीचा यूज करू. नक्कीच. माझ्याकडे अमेरिकेतली केस होते, त्या मुलाला H1B मिळत नव्हता, जॉब मिळत नव्हता, म्हणजे फार त्याचं खाली येत होतं. आधी त्यांनी घेतलं होतं, त्याच्या वडिलांनी घेतलं होतं, पण मग नंतर H1B नाही, जॉब नाही आणि खूपच निराशेच्या गर्तेत तो फसत होता. पण नंतर बऱ्यापैकी त्याच्या म्हणजे चेंजेस करून त्यांनी खूप कन्सिस्टन्सी. याच्यामध्ये एक गमक असं आहे की तुम्ही खूप सातत्य ठेवायला पाहिजे, रोज मला पाठवायला पाहिजे, लोक कंटाळा करतात. तर ते त्यांनी 90 दिवस केलं आणि त्याला अमेरिकेत जॉब मिळाला, H1B त्याचा व्हिसा झाला. सो या खूप छान सक्सेस स्टोरी आहे. म्हणजे 90 दिवसात आपल्याला खूप चांगले रिझल्ट आले. फक्त प्रामाणिकपणे करणं, न कंटाळता करणं. तो बिझनेस जर ज्यांना वाढवायचा आहे तर त्यांच्यासाठी काय करू शकतो आपण? बरं, माझ्याकडे एक केस आली होती आणि ते कसं होते, सिनियर सिटीजन होते आणि दोन्ही मुलं पुण्यामध्ये नव्हती, आउट ऑफ इंडिया होती. तर त्यांना त्यांचा बिझनेस पटकन, एक तर ते म्हणले माझा गोल असा आहे की सेट करायचा आणि मग त्याच्यातनं बाहेर पडायचं, म्हणजे प्रोफेशनल एजन्सीजला चालवायला द्यायचं. तर त्यांना जवळजवळ त्यांनी खूप चिकाटी ठेवून वर्षभर थेरपी केली. त्यांना हवी ती 40 लाख, 50 लाख, 60 लाख ह्याच्या काय त्यांचे काय गोल्स होते फॉर एक्झाम्पल, त्या त्यांना ऑर्डर्स आल्या आणि त्यांनी खूप म्हणजे चांगलं मला कॉपरेशन दिलं. ऍज अ क्लायंट मला कॉपरेशन पण गरजेचं आहे, कारण आम्हाला ना जॉब सॅटिस्फॅक्शन लागतं की नुसतं पैसे घेणं हा हेतू नसतो आमचा. आता लोकांना फायदा होऊन त्यांनी वाव मुवमेंट त्यांनी पण अनुभवावे आणि आम्हाला सांगावे. तर ही त्यांना खूपच फायदा आला. म्हणजे दरवेळी भेटलं की अजूनही मॅडम म्हणतात तुमच्या फीस पेक्षा मला कितीतरी पटीने फायदा झाला. सो हे बिझनेसच्या बाबतीत आपल्याला इव्हन लोगो सांगता येतो, लोगोवरून आपण सांगू शकतो, व्हिजिटिंग कार्डवरून. आता मॅकडोनाल्डचा लोगो एम तो कसा आहे, तर असा गोल एम आहे. सो त्यात ते काय इंडिकेट करतं की प्रेम. सो लहान मुलं काय अट्रॅक्ट होतात की तसा जर एम आपण लिहिला तर त्याच्यामध्ये प्रेम आहे. सो लहान मुलं अट्रॅक्ट करणं किंवा व्यक्ती माणसं अट्रॅक्ट करणं, तर तो प्रेमाचा आहे, म्हणजे राऊंड शेप ऑफ एम. सो अशा तऱ्हेने लोगो फरक करतो. आणि व्हिजिटिंग कार्ड जे आहे त्याच्यामध्ये कसं व्हिजिटिंग कार्ड असावं, कंपनीचं नाव कुठे, लोगो कुठे, आपलं नाव कुठे, ह्या पोझिशनिंग आणि कलर आणि फॉन्ट हा कसा हवा, याच्यावरनं आपण बिझनेस स्टार्टअप्स वगैरे पुढे ग्रो करू शकतो. सो माझ्याकडे एक नव्याने एस्टॅब्लिश झालेली केस म्हणजे बिल्डर येत होते आणि त्यांचं आपण लोगो केलं आणि हँडरायटिंग त्यांनी घेतलं, सिग्नेचर्स. मला असं वाटतं कंबाईन पॅकेज घेतलं तर त्यांना खूप फायदा झाला. सो कंबाईनच घ्यावं, फक्त लोगो, फक्त व्हिजिटिंग कार्ड, फक्त ग्राफॉलॉजी याच्यापेक्षा जर बिझनेस असेल तर कंबाईन सगळं करून घेतलं तर त्यांना. म्हणजे एक वेळ अशी तिथे माझ्याकडे आले तेव्हा निवांत मोकळे बसायचे. ते म्हणले मॅडम बिझनेसच नाही. आणि मग नंतर इतक्या ऑर्डर्स आल्या की त्यांचं इतक्या प्रमाणात काम चालू झालं की सारखं पुण्यातच असं नसायचे ते. आणि ते येऊन सांगून गेले पण मला इतक्या प्रचंड ऑर्डर आला की मला श्वास घ्यायला वेळ नाही. किंवा अजून एक माझ्याकडे मेडिकल स्टोअर वाले येत होते की मॅडम दुकान चालत नाही. नंतर ग्राफोथेरपी केल्यावर आणि सहीमध्ये काही बदल केले, आपण हस्ताक्षरात बदल केले, त्यांचं जे लोगो लिहिला तर नाव त्या पद्धतीत बदल केले आणि मग नंतर इतकं चांगलं त्यांचं चालायला लागलं की आताही आमच्या घराच्या पलीकडेच आहे. सो आताही गेलं की लक्षात येतं की फुल दुकान भरलेलं असतं. सो असं इव्हन लोगो परिणाम. एक मला उदाहरण अजून द्यायला आवडेल की एक हॉटेल होतं कोथरूडमध्ये आणि हॉटेलमध्ये मी गेल्यावर ते लोगो बघितल्याबरोबर मी त्यांना विचारलं की अहो तुमचे कामगार सारखे सोडून जातात का, तुम्हाला पाय टाकला की अडथळे येतात का. तर ते म्हणले तुम्हाला कसं कळलं. तर त्यांचा जो लोगो होतो त्याच्यामध्ये चमचा आणि काटा ठेवलेला होता. सो काटा म्हणजे अँगल टोचतात. सो त्याच्यामुळे पाय टाकलं की अडथळे त्यांना येत होते. आणि मग म्हणजे अर्थात त्यांना थेरपी, मी म्हटलं याला थेरपी आहे, आपण बोलू शकू. आणि मग अशा तऱ्हेने आपल्याला बऱ्याच गोष्टी लोगोमध्ये ओळखता येतात. सो लोगो, व्हिजिटिंग कार्ड आणि हस्ताक्षर आणि सही याच्यामध्ये समग्र काम केलं तर बिझनेस चांगला म्हणजे प्रचंड प्रमाणात ग्रो होऊ शकतो. कॅलिग्राफी आणि ग्राफोलॉजीचं काय होऊ शकतं? त्याचा एकमेकांशी तसा काही संबंध नाही, कारण कॅलिग्राफीमध्ये तुम्ही फक्त ड्रॉइंगच्या थ्रू किंवा छान दिसावं म्हणून शिकवता, सांगता. पण इथे आम्ही मनी सक्सेस रिलेशनशिप या 3 गोष्टी हँडल करतो. त्यामुळे हे टोटली वेगळं सायन्स आहे आणि हँडरायटिंग वेगळं सायन्स आहे. जे लोगो जे बनवतात काही जण कॅलिग्राफी करून ते नाव आणि हे करतात, ते आम्हाला दाखवूनच आम्ही सांगतो बनवा. म्हणजे ते दोन्ही जर कंबाईन केले तर खूप चांगले रिझल्ट आपल्याला. म्हणजे प्रत्येक बिझनेस किंवा त्याच्या फील्डनुसार त्याचं उपयोग एक्झॅक्टली तुमचं फील्ड काय आहे ते रिप्रेझेंट झालं पाहिजे लोगोमध्ये. त्याच्यानुसार पण तुमचं कलर पहा ओके कसे रिप्रेझेंट झालं पाहिजे.
काही आता प्रॉडक्ट्स असतात की आपण खूप हाय एंड कस्टमर्स देतात. सो त्यांचे सक्सेसफुल ब्रँड्स पहा. सो सक्सेसफुल ब्रँडच्या लोगोवरून आपल्याला अंदाज येऊ शकतो. सो कॅडबरी जांभळा कलर आहे. सो व्हायलेट कलरमुळे काय काय फायदे होतात. त्याच्यात फॉन्ट तुमचा पांढऱ्या कलरमध्ये लिहिला आणि एक प्रकारचा फॉन्ट लिहिला तर काय फरक पडतो, हे सगळ्या गोष्टी मॅटर करतात लोगोमुळे. आणि लोगो, व्हिजिटिंग कार्ड आणि हँडरायटिंग अनालिसिस हे खूप चांगले मिश्रण आहे. सही कशी असावी माणसाची आणि कशी, म्हणजे त्याचे काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि त्यांना काय सोल्युशन? म्हणजे आम्ही जेव्हा शिकलो ना तेव्हा आम्ही म्हणायचो की हस्ताक्षर म्हणजे दूध आहे आणि सही म्हणजे घट्ट तूप आहे. सो सही बघितल्यावर आजकाल आम्ही म्हणतो हँडरायटिंग नको दाखव बाबा, तुझी सही दाखव. तर सही म्हणजे आपण स्वतःला सोसायटीत कसं रिप्रेझेंट करतो हे सही इंडिकेट करते. आता कसं आहे, आयडियल अशी कुठलीच सही नाहीये कारण इट्स अ पॅकेज. सो माझे स्पिरिच्युअल मेंटर म्हणायचे की ह्या जगामध्ये परफेक्ट असं काही नसतं, हे पॅकेज आहे. तुम्ही एक घेतलं तर एक सुटणार आहे, एक सुटलं तर एक घेणार आहे. सो सही जेव्हा आपण करतो की चारुशिला रमेश बिराजदार अशी मी सही करणं, म्हणजे जगामध्ये 52 प्रकारच्या सह्या आहेत. सो थोडक्यात सांगायचं तर चारुशिला रमेश बिराजदार, बिराजदार CR किंवा CR बिराजदार किंवा बिराजदार C, ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सह्या आहेत. तर थोडक्यामध्ये मी माझ्या आयुष्यात कशाला महत्व देते हे सहीतनं मला कळतं आणि मग कशाला आपण महत्व द्यायचं आणि कशाला कमी करायचं हे ह्याच्यातनं सहीमधून आपल्याला कळतं. तर समजा आता मी सही केली की चारुशिला रमेश बिराजदार अशी मी कम्प्लीट सही केली, तर करिअरमध्ये हाय क्लासला मी जाऊ शकते. पण माझ्या पार्टनरची सही कशी आहे ते पण बघणं गरजेचं आहे. नाहीतर मग करिअरमध्ये हाय क्लास पण घरी शांतता नाही, ही मजा नाही ना ह्याच्यात. पॅकेज आहे हे. करिअरमध्ये तुम्ही टॉपला गेलात पण घरी शांतताच नसेल तर त्या सहीला म्हणजे थोडक्यात डोक्याला मनस्ताप आहे ना. किंवा एक अशी सही आहे की CR बिराजदार मी सही करू शकते, माझी चॉईस आहे. सो CR बिराजदार मध्ये मला करिअरमध्ये थोडस कमी असेल, 1 फूट कमी, 1 स्टेप बिहाइंड, पण घरामध्ये शांतता आहे, आनंद आहे, सगळ्यांशी चांगलं नातं आहे. कारण मला असं वाटतं की सक्सेसची डेफिनेशन करताना माणसाला पैसाही पाहिजे, सत्ताही पाहिजे आणि घरामध्ये सगळ्यांशी प्रेमाचे संवाद पाहिजे, नातं सगळ्यांशी चांगलं पाहिजे. हे माझ्या दृष्टीने सक्सेसची डेफिनेशन. त्यामुळे सही कुठलीच परफेक्ट नाही. सो CR बिराजदार मध्ये मला घरी खूप चांगलं पॉझिटिव्ह आहे, पण मे बी करिअरमध्ये मी 1 स्टेप बिहाइंड असेल. पण प्रत्येकाची सक्सेसची डेफिनेशन वेगळी आहे. तर जसं माझ्याकडे क्लायंट येतात आणि आम्हाला सांगतात की हे आम्हाला पाहिजे, त्यानुसार आम्ही त्याला सही सजेस्ट करतो. ओके, म्हणजे मला काही करून मला पैसे पाहिजे, मग ते इकडचं नसलं तरी चालेल. मग आम्ही हस्ताक्षरात देतो. पैसे रिलेशनशिप मेनली आपल्याला सहीतून कळतात की माझे आई वडिलांशी कसे नातेसंबंध होते, माझ्या नवऱ्याशी कसे होते किंवा माझ्या मुलांशी कसे. आणि ग्राफॉलॉजीमध्ये एक प्रिझम्पशन असे की घरी जे तुमचे नातेसंबंध चांगले तर तुमचे प्रोफेशनल लाईफमध्ये चांगलं. जर तुमचे घरी नातेसंबंध कटकट, काही अडचणी चालू असतील घरात, तर नोकरीतही अडचणी सायमल्टेनियसली चालू असतात किंवा धंद्यात पण. सो ती 2 चाकं आहेत, घर आणि प्रोफेशन. जर इकडे सुख तिकडे सुख, इकडे त्रास तिकडे त्रास. सो एक बॅलन्स केला की दुसरं बॅलन्स होतं. असं ते ग्राफॉलॉजीचे काही प्रिझम्पशन्स आहेत, हे आम्ही शिकवताना क्लासेस जेव्हा होतं तेव्हा हे शिकवतो आम्ही. सो ह्या गोष्टींवर जर भर दिला आपण तर मग आम्ही एक तर पहिल्यांदा हस्ताक्षराला कोणाला जज नाही करत, अरे हा असा आहे वाटतं तसा आहे, हे जे आहे गॉसिप नाही करत, जज नाही करत, कोणाचं कोणाला सांगत नाही. आम्ही एथिक्सचं पाळतोच कारण हे डॉक्टर सारखं आहे. आणि मग आम्ही त्याचे रिक्वायरमेंट बघून त्याला तात्पुरतं रफ करायला सही देतो. मग ती आपल्याला बँकेत बदलायची नाही, विजावर बदलायची नाही, काही बाबा तू रोज लिही आणि आम्हाला सांग रिपरकशन्स त्याची. आणि मग तो येऊन सांगतो आणि त्याप्रमाणे आपण तीच घरात प्रॅक्टिस करायला कंटिन्यू करतो, बदलत कुठेही नाही कुठल्याही डॉक्युमेंट. पण लोकांसाठी काय टिप्स देऊ शकतो? मला एक जरूर पालकांना एक महत्वाची काय गोष्ट सांगायला आवडेल की ग्राफॉलॉजीने असं सांगितलंय की 0 ते 7 मध्ये आईचा इन्फ्लुएन्स असतो, आईचा प्रभाव असतो. तर आईने भरपूर वेळ 0 ते 7 वर्षाच्या बाळांना, मुलांना द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला काय साध्य होईल, तर आई म्हणजे फिमेल, म्हणजे फिमेलमध्ये कुठले कॅरेक्टर असतात, तर प्रेम असतं किंवा वात्सल्य असतं. तर हे जर मुलाला शिकवायचं असेल, क्रिएटिव्हिटी असते, तर 0 ते 7 मध्ये मुलाला वेळ द्यायला पाहिजे आईनी. आणि 7 ते 12 मध्ये वडिलांनी वेळ द्यायला पाहिजे. वडील म्हणजे काय आहे, तर समस्त आपण पुरुष जात रिप्रेझेंट वडील करतात लहान मुलाच्या आयुष्यात, ते त्याचं जगच ते असतं, आई वडील. तर वडिलांनी वेळ दिला तर तो मुलगा डॅशिंग, डायनॅमिक डिसिजन्स घेणे, डायनॅमिझम हे तो वडिलांकडनं शिकतो.
तर 7 ते 12 मध्ये जर वडिलांनी वेळ दिला आणि 0 ते 7 मध्ये आईने वेळ दिला तर ते मूल अतिशय छान इक्वल स्वभाव, इक्विनॅनिमिटी किंवा इमोशन्स त्याच्या बॅलन्स असतात आणि सक्सेसफुल होऊ शकतं आयुष्यात. सो असंही मी काही केसेस पाहिलेत की 0 ते 12 मध्ये आई वारली किंवा वडिलांनीच फक्त वेळ दिलाय तर ते मूल डॅशिंग झालंय, डायनॅमिझम झालंय, पण प्रेम, सहानुभूती, दया ह्या ज्या इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे ज्या आईमध्ये, म्हणजे मला म्हणायचं नाही की पुरुषांमध्ये नसतात, पण ज्या प्रमाण आईमध्ये जास्त असतं आणि डॅशिंग डायनॅमिझमचं प्रमाण बाबांमध्ये जास्त असतं, थोडासा फरक असतो 19-20चा, तर ते मिळत नाही मग त्या मुलाला आईचं जे प्रेम, वात्सल्य. सो त्यामुळे बॅलन्स आपण जर ठेवला तर मुलं नक्की सक्सेसफुल होऊ शकतात. आणि स्वच्छ लिहिणे, रोज लिहित राहणे, आणि कुठेही मी जसं मगाशी सांगितलं स्ट्रेसच्या बाबतीत, तर वरती अँगल येतोय का ते पाहत, तर ते कुठे टोक येतंय का, टोकीदार येतंय का, ते नक्की हस्ताक्षर बघत राहा. आणि खाडाखोडी फार करू नका. बघून हस्ताक्षर आपण पाहिलं की छान वाटलं पाहिजे, बरं वाटतंय, वा छान, तर असं लिहिलं तर आपल्याला नक्की फायदा होऊ शकतो. ह्या टिप्सच आहेत. तुमचे क्लासेस वगैरे असतील तर ते कुठे आणि कसे जॉईन मी करू शकतो? ऑनलाईन क्लास घेते. माझा नंबर आहे सक्सेस मंत्राच्या, माझ्या वेबसाईट आहे www.successmantras.com आणि तिथे माझा नंबर आहे. आणि हँडरायटिंगचे क्लास आणि सिग्नेचरचे क्लास एवढे मी सध्या कंडक्ट करते. आणि बाकी कन्सल्टन्सी माझी आहे. थँक्यू. धन्यवाद मॅडम आमच्या शोबद्दल आल्याबद्दल. थँक्यू. हस्ताक्षर म्हणजे फक्त अक्षर नाही तर मनाचा आरसा असतो आणि आजच्या चर्चेतून आपल्याला हे नक्कीच जाणवलं असेल. चारुशीला मॅडम यांनी सांगितलेल्या या भन्नाट गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. कदाचित पुढच्या वेळी तुमचं हस्ताक्षर उलगडण्याची संधी आम्ही घेऊ. अशाच एका अनोख्या विषयासोबत ए बिट डिफरंटमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुमच्या शब्दांमध्ये जिवंतपणा ठेवा आणि जगणं वेगळ्या नजरेतून पहा. ए बिट डिफरंटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.